वर्ल्ड लाइन इंडिया आहे, वर्ल्ड लाइन इंडिया. पुन्हा एकदा शपल होऊन घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आणि यशांच्या मागे चुकी होताना पाहायला भेटते आणि त्याचा रूपांतर होते ते बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटते. अनिल आणि प्रियेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. आजच्या या स्पर्धेचे आयोजक म्हणून प्रियेश मोगल यांच्याकडे पाहिलं जातं. तेच प्रियेश स्ट्राईकवर त्यांना पाहतोय. यावेळी बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवली. स्कलेकच्या दिशेने चेंडू हवेत आहे. झेल आले होतं तिथे, परंतु झेल इथे सुटलाय. प्रियेश यांना एकदा जीवदान भेटतंय या स्पर्धेमधील पहिलं जीवदान, परंतु पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काहीशे नाराज असतील यासीर, या ठिकाणी झेल सुटल्या आणि त्या झेल नंतर 2 धावा पूर्ण केल्या जातात ते प्रियेश आणि लाला यांच्या माध्यमातून. पाच षटकांचा सामना असेल. पहिले षटक हे महत्वाचं असेल, कारण पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येणार. प्रियेश आणि अनिल या जोडीच्या माध्यमातून पुढे सरसावले. यावेळी ऑन साईडला फटका घेऊन काढला आडव्या बॅटनी. सिंगल पूर्ण केली जाते. सिंगल धावफलक देखील पुढे जाताना पाहायला भेटतोय आपल्याला. आणि या एक महत्वाची मॅच, फर्मा एक्सेस एक मॅच ऑलरेडी ठरलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे संधी आहे पुन्हा एकदा. या खोल टप्प्याचा चेंडू यासिरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय अनिल यांनी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि सिंगल पूर्ण केली जाते. या सिंगलनी पहिलं षटक देखील या ठिकाणी संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती वर्ल्ड लाईन यांची 9 धावा. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. एक नवीन मॅच आपल्या भेटीला येते. 5 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आणि धावसंख्या झाली ते 9 धावा. अनिल आणि प्रियेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला भेटते. तर गोलंदाजी मार्फत दुसरं षटक हाताळण्यासाठी येते ते गोलंदाज आफताब येत आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. अनिल आहेत स्ट्राईकवर. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. फुलर लेनचा चेंडू, खोल टप्प्याचा चेंडू होता. कव्हर्सला खेळायचं होतं. मिस टाइम फटका. शॉर्ट कव्हर्सच्या दिशेने चेंडू जातोय. सिंगल नक्कीच भेटेल अनिल यांना. धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्या झाली ती 10 धावा. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रियेश येत्या स्ट्राईकवर. दिवस खेळण्याचा प्रयत्न. बघूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्यामुळे नक्कीच 4 भेटणार नाही, परंतु 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काय फलंदाजी करतायत प्रियेश. याच मैदानात मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी करतात तेच प्रियेश. आजच्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. KSSL आणि VPL साठी या 2 स्पर्धांमधून प्रियेश आवर्जून खेळताना आपल्याला पाहायला भेटतात. हँडसम बॉय प्रियेश. अनिल स्ट्राईकवर. पुन्हा एकदा अनिल यांचा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न.
या पूर्वीचा चेंडू प्रियेश यांनी रिव्हर्स केला तर त्यानंतर अनिल देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, त्यांचा देखील प्रयत्न यशस्वी ठरतोय. 2 धावा नक्कीच येत आहेत त्या ठिकाणी. एकदा आफताब यांचा पुढील चेंडू यावेळी व्हाईट बॉल नक्कीच असेल. अक्षय सुर्वे आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतात. हा चेंडू वाईट असेल, नक्कीच अतिरिक्त धावेची भर पडते. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल आफताब यांना. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॅटची लिडिंग एज आणि मागील बाजूला कॅच देखील झाली असती, परंतु विकेट किपरच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला. परंतु इथे 2 धावांवर समाधान मानावं लागतं अनिल यांना. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 18 धावा झाल्यात धावफलकावर. या नंतरची मॅच ज्युपिटर आणि इंडिको यांच्यामध्ये होणार आहे. इंडिको रेमेडीज आणि ज्युपिटर यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच असेल. टॉस साठी यायचं आपण इनिंग ब्रेक मध्ये. थोडेसे थांबून खेळले, ऑफ साइडला कव्हरच्या दिशेमध्ये जागा बनवली या फटक्यासाठी अनिल यांनी, आणि पुन्हा एकदा 2 धावांसाठी हा फटका पाहायला भेटतो अनिल यांच्या बॅट मधून. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 20 धावा. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी. व्हाईट बॉल नक्कीच असणार आहे. आपण पाहताय पर्पल फॉक्स इव्हेंट यांच्या माध्यमातून आयोजित कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025 चे सामने. आज ऑफिसेसला सुट्टी आहे, त्यामुळे मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी उतरलेले संघ. क्या बात आहे, फुलरलेनचा चेंडू, चेंडू हवेत, कव्हरच्या दिशेने कॅच होईल का, रहीम तिथे पोहोचतील की नाही, आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसरी धावासाठी देखील प्रयत्न होते आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. फटका तर चांगला होता, चेंडू हवेत देखील होता, कॅचची संधी होती, परंतु रहीम तिथे पोहोचू शकले नाही. धावसंख्या आली आहे 24 धावा, 24. दोन षटकांचा खेळ ते संपला आणि 24 धावा झाल्या धावफलकावर टीम वर्ल्ड लाईन यांच्या. निकेश येत आहे त्या गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन. एक महत्त्वपूर्ण षटक असेल. अनिल आणि प्रियशी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील फलंदाजी करताना पाहायला भेटते. 24 धावा झाल्या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 5 षटकांचा खेळ असेल, त्यामुळे अजून देखील 3 षटक शिल्लक आहेत. निकेश कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज, तर अनिल म्हणजे लाला लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय निकेश यांच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र 1 धावेची भर पडते. 25 धावा झाल्या आहेत.
लेग ब्रेक होता, शपल होऊन घेण्याचा प्रयत्न अनिल यांचा, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. बाईच्या स्वरूपातील एक सिंगल नक्कीच पाहायला भेटते. धावसंख्येत एकनी भर पडते. 26 धावा झाले धाव फलकावर. प्रियेश स्ट्राईकवर आपण त्यांना पाहतोय. यावेळी मोठा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला झेल टिपला जातोय. प्रियेश यांची खेळी संपुष्टात येते आणि त्यांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचे इथे पतन. 26 या धावसंख्येवर झटका लागतोय तो वर्ल्ड लाईन या संघाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उदय येत आहेत. उदय स्ट्राईकवर आपण त्यांना जाताना पाहतोय. उंचपुरे असे फलंदाज आहेत उदय. प्रिश आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत होते, परंतु पहिला विकेट मिळवून दिला तो निकेश यांनी. एक चांगला झेल टिपला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. लेग ब्रेक होता, थोडेसे थांबले आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलं. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतो. 28 धावा झाल्यात धावफलकावर. त्यावेळी देखील लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न तर होता निकेश यांचा, परंतु व्हाईट बॉल पाहायला भेटतो आम्हाला. अतिरिक्त धावेची भर पडते धावसंख्येच्या. धावफलक देखील एका धावाने पुढे जातो. 29 धावा पाहायला भेटत आहेत. काही बॅकफुटला गेले आडव्या बॅटने. रॅकेट शॉट पाहायला भेटतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय टीम वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा काव करण्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. सिंगल पूर्ण. अनिल थोडेसे थकलेले आहेत तरी देखील आपल्या धावा पूर्ण करतायत. अनिल 3 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. 33 धावा अगदी ओपनिंग पासून बॅटिंग करतायत अनिल आपल्या संघासाठी आणि चांगली बॅटिंग देखील करतायत. 1 धाव शॉट असणार आहे, त्यामुळे यावेळी नक्कीच 1 धाव भेटेल आणि 32 धावा झाल्यात धाव फलकावर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर उदय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फुल लेनचा चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल आणि उदय यांना मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन. दुसरा झटका लागतोय तो वर्ल्ड लाईन या संघाला 32 या धावसंख्येवर. $32. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 गडी बाद आणि 32 धावा झालेत. अंतिम 2 षटक महत्वाचे असेल. यासिर पुन्हा एकदा येतात गोलंदाजी मार्कवर. एक महत्वाची मॅच पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. फार्मा एक्सेस आणि टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. प्रथम आमंत्रित केलंय वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संघाला. तुषार पांडेश्वर येत आहेत त्या फलंदाजीसाठी. नॉन स्ट्राईक एंडला आपण त्यांना पाहू शकतो.
अनिल आणि तुषारी जोडी मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावले. अनिल यावेळी स्टेप आउट झाले आणि ऑन साईडला खेळून काढलाय. खेळाडू तेथे येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 34 धावा झाल्या धाव फलकावर. यासिर आहेत गोलंदाजी मार्गवर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा खेळ अजून देखील या ठिकाणी शिल्लक आहे आणि अनिल आणि तुषारी जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिल काहीशे थकलेले ओपनिंग पासून बॅटिंग करतायत. क्या बात आहे. यावेळी काय तर वेगळा करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला भेटते. तीन धाव पूर्ण केल्या जात आहेत या ठिकाणी आणि तुषार यावेळी येत आहे स्ट्राईकवर. खुल्या टप्प्याचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढला. निकेश तेथे होते, त्यांच्या हातातून चेंडू निसटला आणि बॅकअपला पाहिलं तर रहीम तेथे होते. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. 39, 39 धावा झालेत. आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात एक चांगला झेल टिपला जातोय. तुषार यांना मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं बदन आणि अजून एक झटका लागतोय तो वर्ल्ड लाईन संघाला. एक महत्वाचा फलंदाज म्हणून तुषार यांच्याकडे देखील पाहिलं जातं. त्यांना देखील मैदान सोडावं लागतं. एक चांगला झेल आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या दिशेने टिपलेला. एकोणचाळीस 39. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील आणि किरण येतात फलंदाजीसाठी. तुषार यांची जागा घेण्यासाठी स्ट्राईकवर आपण त्यांना पाहतोय. यावेळी व्हाईट बॉल असेल. अवांतर धावेची भर पडते. धावसंख्येत 40 धावा झाल्यात वर्ल्ड लाईन यांच्या आणि महत्वाचे 2 चेंडू असतील या चौथ्या षटकातील. थोडेसे थांबले. कॅचची संधी आली होती मागे, परंतु कॅच पूर्ण करू शकले नाही यष्टीरक्षक आणि एक धाव नक्कीच तिथे भेटते. अनिल येत्या स्ट्राईकवर. अंतिम चेंडू असेल चौथ्या षटकातील. 41 धावा झाल्यात धाव फलकावर. 3 गडी बाद. 41 धावा वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी आली यष्ट्यांच्या मागे. कॉट बिहाइंड द विकेट. अनिल यांना मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज संदीप येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अनिल यांची जागा घेण्यासाठी 41 धावा झाल्यात. 41.
4 गडी बाद 4 षटकांचा सामना संपला. 41 धावा झाल्यात धाव फलकावर. आदित्य येत आहेत गोलंदाजीसाठी. किरण आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. अंतिम 6 चेंडू आणि 41 धावा झाल्यात. 6 चेंडूवर किती धावा येणार हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. यानंतरचा सामना ज्युपिटर वर्सेस इंडोको या दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं. कॅप्टननी डाऊन द लेग साइड टाकला होता. व्हाईट बॉल तर नक्कीच पाहायला भेटतोय. त्याच्यावर किती धावा येतात पाहायचंय. व्हाईट प्लस 2 धावा नक्कीच भेटत आहेत. 3 धावांची भर पडते संघाच्या धावसंख्येत. आदित्य आहेत गोलंदाजी मार्गावर. पहिलाच चेंडू त्यांनी व्हाईट बॉल हाताळला. चव्वेचाळीस धावा झाल्यात. खोलट टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर होता. त्याला ऑनसाइडला खेळून काढला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 46 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत आणि अंतिम 5 चेंडू शिल्लक. या अंतिम षटकातील 5 चेंडूची काय कहाणी असणार, किती धावा येणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. फुलरलेनचा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये दोन धाव पूर्ण केला आणि तिसरी धाव घेत असताना मैदान सोडावं लागतंय. ते किरण यांना मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचे ते या ठिकाणी पतन होताना आणि मैदान सोडावं लागतंय किरण यांना. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात धाव फलकावर. नवीन फलंदाज बबन येत आहेत संदीप यांची साथ देण्यासाठी. अंतिम 4 चेंडू आणि 48 धावा झाल्यात धाव फलकावर. टीम वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या. आधी ते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर इथे सज्ज होत आहेत. थोडेसे थांबले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले पॉइंटच्या दिशेने. सिंगल पूर्ण केली जाते. संदीप यांच्या माध्यमातून हा फटका पाहायला भेटतोय. आणि आऊट असणार आहे या ठिकाणी. तिसऱ्या धावेसाठी संदीप यांना मैदान सोडावं लागतंय. पुन्हा एकदा तेच चित्र मागील चेंडूवर जे पाहायला भेटलं होतं. तिसऱ्या धावेसाठी रनआउट. यावेळी देखील तेच 2 धावा नक्कीच अर्जित केल्या जात आहेत धाव फलकावर. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप यांना मैदान सोडावं लागतंय. बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मंगेश स्ट्राईकवर आहेत. ते बबन. 50 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक. हे थोडेसे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बबन यांचा प्रयत्न मात्र फसला. एक डॉट बॉल पाहायला भेटतोय. फलंदाजाला बीट करून चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला. रनआउट होणार का? बबन यांना मैदान सोडावं लागतंय. 0 धावसंख्येवर
अंतिम चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईकवर येते मंगेश. त्याच्या आतमध्ये काय घडतंय ते रन तर आलं नाहीये. अक्षय ओव्हर संपलेली आहे. डॉट चेंडू पाहायला भेटतोय. पन्नास धावा झालेल्या आहेत. 51 धावा करायच्या आहेत विजयासाठी टीम फार्मा एक्सिस यांना. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय ज्युपिटर आणि इंडिको. चला टॉस साठी या इंडिको आणि ज्युपिटर. चला वर्ल्ड लाईन फिल्डिंग लावून घ्यायची. नेक्स्ट मॅचचा टॉस येथे केला जातोय ज्युपिटर आणि इंडिको या दोन्ही टीम मध्ये नेक्स्ट मॅच होईल. क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. तर चालू असलेला सामना एका बाजूला वर्ल्ड लाईन आणि एका बाजूला फार्मा एक्सिस. 51 धावा करायच्या आहेत फार्मा एक्सिस यांना. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतात मलिक आणि यासिर ही जोडी. 30 चेंडू आणि 51 धावा करायच्या आहेत विजयासाठी फार्मा एक्सिस यांना. तुषार येत आहेत गोलंदाजी मार्कवर सामना करतील यासिर. 51 धावा करायचे आहेत. पहिल्या षटक पॉवर प्लेचा असणार आहेत. 5 षटकांचा सामना. 30 चेंडू आणि 51 धावा. यासिर आणि मलिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला भेटते. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर फुलर लेनचा चेंडू होता. डाऊन द लेग टाकला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला डॉट बॉलनी सुरुवात होते. तुषार यांच्या माध्यमातून हा डॉट बॉल पाहायला भेटतोय.
क्या बात आहे, यावेळी शफल झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिल्या सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांनी होते स्कोर कार्डला सुरुवात. चौकार पाहायला भेटतोय यासिर यांच्या बॅट मधून. चौकारने स्कोर कार्डला सुरुवात होते आणि 4 धावा झाल्यात. 51 धावा करायच्या, 4 धावा झाल्यात. दुसऱ्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे आणि तुषार यांच्या विरोधात आज चौकार पाहायला भेटला यासिर यांच्या माध्यमातून. परंतु यावेळी तुषार यांनी देखील ओळखलं की यासिर शफल होऊन घेण्याचा प्रयत्न करतायत. ऑफसाईड यॉर्कर पाहायला भेटला तुषार यांच्या माध्यमातून. यावेळी सिंगल घ्यावी लागेल आणि या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. धावसंख्येत 1 भर पडते. 5 धावा झाल्यात. मलिक येतात स्ट्राईकवर. फुललेंचा चेंडू आणि मिड ऑफच्या डोक्याच्या वरून घेऊन काढला आणि येतोय चौकार मलिक यांच्या बॅट मधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चौकार पाहायला भेटले. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 9 धावा झाल्यात. पॉवर प्ले मध्ये जशी फलंदाजी व्हायला पाहिजे तशीच फलंदाजी पाहायला भेटते यासिर आणि मलिक यांच्या माध्यमातून. 2 चौकार प्रत्येकी दोघांच्या बॅट मधून पाहायला भेटले. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला भेटते. सिंगलवर समाधानी राहावं लागतंय मलिक यांना. धावसंख्येत 1 भर आणि डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय फर्मा एक्सेस यांचा. 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. मिड ऑफला काय करतायत प्रियेश तिथे शेडो अडवण्याचं काम करतायत. सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगल बरोबर षटक देखील संपतंय. 11 धावा झाल्यात. एका षटकाच्या अखेरीस कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. टीम फर्मा एक्सिसांना बिनबाद 11 धावा. अकरा धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दुसरे षटक घेऊन येत आहे ते उदय. त्यांचा सामना करतील यासिर ज्या त्याचे फलंदाज. 40 धावा अजून देखील करायच्या आहेत. 24
आडव्या बॅटनी काव करणं रिटर्न मध्ये फटका खेळलाय. तुषार देते होते आणि चांगला चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते तुषार यांचं. 2 धावा पूर्ण केल्या जातात त्या दरम्यान आणि 16 धावा झाल्या धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम 2 चेंडू मालिका स्ट्राईकवर उद्यांचा सामना करतील. एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला मलिक डॉट बॉल पाहायला भेटतो उद्यांचा. अंतिम चेंडू असेल. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या झाली 16 धावा. फुललेनचा चेंडू हवेत आणि प्रयत्न खूप चांगला होता. अगदी लॉंग ऑन वरून पळत आले त्या चेंडू पर्यंत आणि कॅचचा हा प्रयत्न खूप चांगला होता. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या मलिक आणि यासिर यांनी. धावसंख्येत 2 भर आणि धावसंख्या झाली ते 18 धावा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 धावा झाल्या. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही फार्मा एक्सेस यांना. चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 18 बॉल 33. कल्पेश फलंदाजी मार्गवर तिसरं षटक घेऊन सामना करतील यासिर. 18 धावा झाल्यात. आपण टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहेत आदिल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 20 धावा झाल्या धावफलकावर. प्रत्येक षटकामध्ये 18 धावा करायच्या आहेत. षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा पाहायला भेटतात. लेगच्या दिशेने हा फटका सजवला होता यासिर यांनी. एकदा बॅकफुटला जाऊन कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला यासिर यांचा आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय कल्पेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिर पाहायला भेटते. सफल झाले. स्वतःसाठी जागा बनवली आणि क्षेत्रात त्या ठिकाणी एकच धाव पाहायला भेटली. धावा धावफलकावर मलिक येत्या स्ट्राईकवर कल्पेशनचा सामना करण्यासाठी. फुललेनचा चेंडू होता. यावेळी डॉट बॉल पाहायला भेटतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. प्रयत्न मात्र फसला मलिक यांचा आणि कल्पेश यांचा डॉट बॉलचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. फुटत होता आणि आडव्या बॅटनी घेऊन काढल्या. सिंगल पूर्ण केली जाते. खेळाडू तेथे होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटे मलिक आणि यासिर यांच्या माध्यमातून. सिंगल बरोबर धावफलक पुढे जातोय. 22 धावा झाल्या आहेत. फुललेनचा चेंडू यावेळी यासिर यांच्या बॅटमध्ये आला नाही आणि नक्कीच सिंगल धाव पाहायला भेटते त्या ठिकाणी.
धावा झाल्या त्या 12 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम फार्मा एक्सेस यांना. पुन्हा एकदा उदय येत आहेत गोलंदाजीसाठी, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं तेच उदय. चौथ्या षटकात त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे आणि महत्वपूर्ण षटक असणार आहे. यासिर आणि मलिक ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील फलंदाजी करताना पाहायला भेटते. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मागे 14 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 28 आणि पाहूया काय घडतंय. यासिर त्यांचा सामना करतील. उलटा जोधा कव्हरच्या वरून घेण्याचा प्रयत्न अनिल तेथे पाहतात चेंडूच्या मागे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. सरळ बॅटने रंगनच्या क्षेत्रात घेऊन काढले कल्पेश शेट्टी होते आणि चांगला झेल पूर्ण केला जातोय आणि यासिर यांची खेळी संपुष्टात येते. यासिर यांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेट ते पतन होताना पाहायला भेटते आपल्याला. 25 या धावसंख्येवर आदित्य येतात फलंदाजीसाठी. उद्या यांचा सामना करतील. बॅकवर्डला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. पाहूया तिथे धावा येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आदित्य यांचा, परंतु मलिक यांचा विकेट जातोय. ओपनिंग साठी आले होते मलिक आणि यासिर, दोन्ही फलंदाज बाद होताना पाहायला भेटतात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वी ठरला. बॅटर आमिर येत आहेत मलिक यांची जागा घेण्यासाठी. धावा झाल्यात आणि आपण जर पाहिलं तर चौथ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक. आमिर आणि आदित्य लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने घेऊन काढला. मिड विकेटला तुषार आहे तिथे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एकोणतीस धावा झाल्या धावफलकावर. 22 धावांची आवश्यकता अजून देखील. 8 चेंडू आणि 22 धावा. यावेळी थोडंसं व्हेरिएशन पाहायला भेटतात. कनेक्टर दिशेने घ्यायचा होता प्रयत्न मात्र फसला आमिरांचा. शॉर्ट बॉल नक्कीच पाहायला भेटते. मोठा फटका यावेळी. चेंडू हवेत आहे. परंतु त्या ठिकाणी कॅच झाले नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
4 षटकांचा खेळ ते संपलाय. 2 गडी बाद आणि 31 धावा झाल्यात. फार्मा एक्सिस प्रायव्हेट लिमिटेड यांचा अजून देखील 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता फार्मा एक्सिस यांना. टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. 6 चेंडूमध्ये 20 धावा होऊ शकतात. पीएस येत आहेत सुरेश मोकल गोलंदाजीसाठी. सुरेश मोगल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आदित्य यांच्या बॅटमधून मोठा फटका आणि लॉंगच्या क्षेत्रामध्ये कल्पेश यांनी झेल टिपलेला आहे. आदित्य यांना मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचे ते पतन होताना पाहायला भेटतंय. रहीम येत आहेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य यांची जागा घेण्यासाठी. ज्युपिटर डिसिजन काय? तशी मॅच संपेल लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची. एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अनिल येत आहेत तिथे चेंडूवर आणि खूप चांगला प्रयत्न होता अनिल यांचा झेल पूर्ण करण्याचा परंतु झेल होऊ शकला नाही. एकदम नक्कीच त्या ठिकाणी भेटेल. अंतिम 4 चेंडू. जशी मॅच संपेल ज्युपिटर फिल्डिंग लावून घ्यायचे लवकरात लवकर. इंडिगो आपले फलंदाज तयार ठेवायचे. फुल लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळून काढला. मिड विकेटला तुषार तिथे आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक देखील पुढे जाताना पाहायला भेटते. 34 धावा झाल्या धावफलकावर. ट्रिपल एस या युट्यूब चॅनलवरील लाईव्ह मॅच आपण पाहताय. टुर्नामेंट आपण पाहताय. एकदा पुढे सरसवले. कल्पेश तिथे येत आहेत. त्या दरम्यान सिंगल पूर्ण केली जाते. झेल पूर्ण होऊ शकला नाही. अंतिम 2 चेंडू 35 धावा झाल्या. 3 विकेट गेले ते फॉर्मा एक्सिस यांचे. टार्गेट पासून थोडंसं लांब 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बॅकफुटला गेले यावेळी. रहीम यांच्या बॅटचा फटका पाहायला तुषार देते होते आणि मिड विकेटला एक चांगला झेल पाहायला भेटतोय. गुड फिल्डिंग तुषार. अंतिम चेंडू असेल. व्हाईट बॉल नक्कीच असणार आहे त्यामुळे एका चेंडूचा खेळ अजून देखील या ठिकाणी शिल्लक आहे आणि 1 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. कष्टांच्या मागे उदय यांनी चांगला झेल टिपला आणि हा सामना जिंकलाय तो वर्ल्ड लाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी. विजय संघाचं अभिनंदन. चला ज्युपिटर फिटिंग लावून घ्यायचे.
हडलग टीम फार्मा एक्सिस आपला देखील खूप प्रयत्न चांगला होता आणि आता झालेला सामना जिंकला तो वर्ल्ड लाईन यांनी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो उदय यांना. उदय यायचंय, उदय साळुंके. उदय साळुंके, उदय साळुंके मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय.